नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता हळदीची सगळी तयारी झालेली असते. आजी विचारत असतात की सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? बकुळा इकडे ये, अजून बघ इथे काय कमी आहे, सगळं इथे घेऊन यायचं. शारदा, अगं नंदिनी कुठे आहे? नंदिनी उठली आहे ना, तयार झाली आहे ना ती? तेव्हा शारदा म्हणते, अगं आई असं काय करतेस? नंदिनी सकाळी लवकर उठे, तिला नेहमीची सवय आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, आजी अगं नंदिनीताई रोज सकाळी आम्हाला दोघींना तीच उठवते. ती सुद्धा तयार होऊन. तिला लवकर उठायची सवय आहे. आतासुद्धा ती सगळ्यात आधी तयार झालीही असेल. मी जाऊन बघून येऊ का तिच्या रूममधून ती तयार झाली आहे की नाही? तेव्हा इकडे मामी म्हणत असते, नाही नको नको, तू जे काही करतेस ना ते तू कर. मी बघून येते नंदिनी तयार झाले का आणि तिला घेऊन येते, मग तर चालेल. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे मानिनी खूपच सुंदर तयार झालेली असते. तेव्हा विक्रम काका मानिनीला बघून खूपच जास्त इम्प्रेस्ड होतात आणि ते मानिनीचे दोन्ही हात पकडतात आणि म्हणत असतात की मानिनी, अगं इकडे तर बघू दे. अगं किती सुंदर दिसतेस तू, तुला माहिती आहे का? ही साडी खरंच तुझ्यावरती खूपच जास्त खुलून दिसते. आणि विक्रम काका म्हणत असतात, तुला माहिती आहे का मानिनी, मला अगं आपल्या हळदीची आठवण झाली. आपल्या वेळेची आठवण झाली मला. इतकी सुंदर दिसतेस तू आजही. तेव्हा मानिनी म्हणत असते, बाप रे, खरंच बोलताय का? एवढ्या दिवसातून आज तुम्ही मला माझी स्तुती करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी इथे भेटलात तरी. नाहीतर तुम्ही पुरुष मंडळी सकाळी कुठेतरी बाहेर पडता, त्यानंतरला तुम्ही काही घरी येत नाही. आता तुम्हीच मला सांगा, जेव्हा आपण इथे येणार होतो तेव्हा आपल्या दोघांचं ठरलं होतं की नाही, जरी आपण गावाला गेलो तरीसुद्धा सगळी कामं आपण दोघांनी मिळून करायची. आता तुम्ही पुरुष मंडळी, तुम्ही सकाळी जे त्यांच्याबरोबर बाहेर पडता ते संध्याकाळी घरामध्ये येता. सगळीकडे मला एकटीला बघावं लागतं. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अगं काय बोलतेस मानिनी, आम्ही काय शेतावरती फिरायला जातो की काय? अगं गावामध्ये जाणं, त्या लोकांना मान देणं, पत्रिका देणं, हे काही खायचं काम नाही. बाप रे, गावाला तुला माहिती आहे ना, सगळ्यांची मनं जपावी लागतात. त्याच्यामध्ये सगळे वरिष्ठ मंडळी असते, म्हणजे वयस्कर लोक, त्यांचा मानपान करावा लागतो, त्यांना रिस्पेक्ट द्यावी लागते, बरोबर की नाही? आता गावामध्ये पत्रिका द्यायला बाहेर पडलो की मग प्रत्येक बायका येणार, थांबा थांबा, आणि पाय धुणार, मानाने घरामध्ये बसवणार, मग काय साजूक तुपातला शिरा खायला देणार, पुरणपोळी खायला देणार, काहीच नसेल चटणी भाकरी खायला देणार. हे सगळे गावातले लोक मानपान अगदी व्यवस्थित करतात हां. आणि मग काय, त्यांचंसुद्धा आपल्याला सगळं व्यवस्थित करावं लागतं. कारण कसं आहे ना, जर आपल्याकडून छोटी जरी चूक झाली ना, तरी ती आपल्याला महागात पडते. आता वयस्कर माणसं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या वाकून वाकून पाया पडायला लागतं. कंबर अगदी जाते माहिती आहे का? पण खरंच खूप छान वाटतं. गावाकडची मंडळी खूपच छान असते. आणि तुला माहिती आहे का मानिनी, अगं धनंजयने काय केलं, धनंजय अँड फॅमिली असं त्याच्यावरती लिहिलं होतं. तेव्हा गावातले ते वरिष्ठ मंडळी म्हणाले ना, काय रे बाबा, पत्रिकेमध्ये वडिलांचं, आजोबांचं, आजीचं नाव काय लिहायची पद्धत आहे की नाही? आई-वडील आहेत ना, की आकाशातून खाली पडलास? असं म्हणाल्यानंतर बिचाऱ्या धनंजयचा चेहरा उतरला. अगदी एवढासा झाला होता. म्हणजे गावाकडची मंडळी अशी आहे, बारीक-सारीक गोष्टींकडे त्यांचं खूप लक्ष असतं. मग त्यांचं मन जपण्यासाठी किती मेहनत करावी लागते, तुला माहिती आहे का? तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, घरामध्ये काही कमी कामं नसतात, कमी लक्ष द्यायचं नसतं. तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्यामध्ये वसुताई आणि रम्या आलेत. त्या दोघीजणी जेव्हा आल्या ना, तेव्हा रम्या काय बाई चाकू वगैरे घेऊन आली होती. मी किती घाबरले होते माहिती आहे? तेव्हा इकडे आता धनंजय काका म्हणतात, पण नंतर तूच म्हणालीस ना की वसुताई तुझ्याजवळ आली, तुला सॉरी म्हणाली, मिठी मारली. रम्याने सुद्धा आपल्या नंदिनीला पार्थला केक भरवला. सगळं काही व्यवस्थित झालं आहे ना? आता तू अजिबात काळजी करू नको. मला तर वाटते की आपल्या नंदिनी आणि पार्थचं लग्न दृष्ट लागेल असं होणार आहे. तू अजिबात आता काळजी करू नको, मनातून सगळं काढून टाक. तेव्हा इकडे विक्रम काका म्हणत असतात की मी इतकी स्तुती केली पण माझ्याकडे काही तुमचं लक्ष नाही आहे. अगं तू दिलेला कुर्ता घातलाय मी, कसा दिसतोय ते तरी सांग. तेव्हा मानिनी म्हणते की कुर्ता अगदी शोभून दिसतोय, राजबिंड दिसताय, कुणाची दृष्ट नको लागायला तुम्हाला. आणि आपल्या डोळ्यातलं काजळ ती इथे विक्रम काकांच्या कानाच्या मागे लावते आणि त्यांची दृष्टसुद्धा काढते. तेव्हा विक्रम काकांना खूपच जास्त आनंद होतो.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पार्थला हळद लागायची वेळ झालेली असते तेव्हा मानिनी पार्थचं औक्षण करते आणि इथे आईचा मान पहिला म्हणून औक्षण झाल्यानंतर पहिली हळद ही आता मानिनी पार्थला लावते. अगदी त्याच्या पायाला, हाताला आणि त्याच्यानंतर गालांना अशी हळद ती व्यवस्थितरित्या इथे लावत असते आणि पारचा हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो, तो सुद्धा एकदम जय्यत पद्धतीने. त्यामुळे इथे आता पारच्या हळदीची व्यवस्था ही दुसऱ्या बाजूला करण्यात आलेली असते आणि आपल्या नंदिनीची जी काही हळदीची व्यवस्था आहे ती आतमध्ये घरामध्ये करण्यात आलेली असते, ती सुद्धा हॉलमध्ये. तर इकडे खूप छान अशी तयारी संपूर्ण करण्यात आलेली असते प्रेक्षकांनो. आणि इथे आता मानिनीने हळद लावल्यानंतर पार्थला इथे मधू आत्याने हळद लावलेली असते. त्याचबरोबर नंतर वसू आत्याने हळद लावलेली असते. वसू आत्याबरोबर पिहूने हळद लावलेली असते. श्रेयाने हळद लावलेली असते. अगदी तिथे जेवढे त्याचे नातलग असतात तेवढ्यांनी इथे आता पार्थला हळद लावलेली असते. जेव्हा इथे वसुंधरा हळद लावते तिच्या मनामध्ये एक विचार येतो की तुझं लग्न तर होईल रे पार्थ, पण फक्त माझ्या रम्याबरोबर. माझ्या रम्याला तिचं प्रेम मिळालंच पाहिजे, असं इकडे आता वसू आत्याच्या मनामध्ये विचार आलेला असतो. त्याचबरोबर इकडे आता सगळ्यांनी खूपच मनापासून त्याला हळद लावलेली असते, फक्त वसू आणि रम्या हे दोघेजणं सोडून. सगळेजण एक एक करून हळद लावत असतात आणि इथे जीवा मात्र फोटो काढण्यामध्ये, व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी असतो. त्याचबरोबर इथे आता सगळेजण हळद लावत असतात. रम्या आधी उभी राहिलेली असते, कारण रम्याला आता काही करून इथे पारची उष्टी हळद लावायचीच असते. तेव्हा इथे वसू जाते आणि म्हणते, काय गं रम्या, काय झालं, कसला विचार करतेस एवढा? तेव्हा रम्या म्हणत असते, आई अगं आज नवरी मुलगी उठलीच नाही तर हळदीला, नवरदेवाची उष्टी हळद लावायला जर नवरी मुलगी मंडपातच आली नाही तर काय होईल ग? तेव्हा वसू म्हणते, का काय झालं, असं का बोलतेस तू? तेव्हा इकडे आता रम्या तिला सांगत असते की आई मी आहे ना नंदिनीला इथे कॉफीमधून जायफळ दिलं, माझ्या जायफळने काम तर केलंच असेल ना. मी तिला कॉफीमधून जायफळची पावडर मिक्स करून दिली होती जेणेकरून ती इकडे हळदीसाठी उठलीच नाही पाहिजे. अजूनपर्यंत नंदिनी काही उठली नव्हती, अजून पण झोपलेली असेल. त्यामुळे मी म्हणते की नवरदेवाची उष्टी हळद लावायला जर नंदिनी उठलीच नाही तर. तेव्हा वसू म्हणत असते की रम्या मला न विचारता तुला ह्या गोष्टी कोण करायला सांगतं ग? कशाला तू अशा गोष्टी करत असतेस ज्या आपल्या अंगाशी येऊ शकतात, ज्या आपण निस्तरू शकत नाही? तुला कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला? बरं केलंस तर केलंस, माझ्याशी तू बोलतसुद्धा नाहीस की तू पुढे काय करणार आहेस. मलासुद्धा विश्वासात घेऊन या गोष्टी सांगत जा, नाहीतर मग नंतर प्रॉब्लेममध्ये आल्यानंतर मी तुला त्याच्यातून बाहेर काढावं अशी अपेक्षा करशील आणि मला काही बोलता येणार नाही. तेव्हा रम्या म्हणते, अजिबात काळजी करू नको तू आई, आपल्यावरती काही येणार नाही आहे. उलट त्या नंदिनीला पारची उष्टी हळद लागणार नाही आहे, मलाच लागेल. तर इथे नंदिनी शांतपणे झोपलेली असते. आता कॉफीमधून जायफळ दिल्यामुळे ती खूप उशिरापर्यंत झोपलेली असते. त्यामुळे इथे मामी येते आणि मामी म्हणत असते, अगं नंदिनी उठ ना, नंदिनी बाळा उठ. तरीसुद्धा इथे नंदिनी काही डोळे उघडायला तयार नसते. तेव्हा इथे वसू म्हणत असते, रम्या हे सगळं तुला करायची काय गरज होती? रम्या म्हणते, आई तू नको काळजी करू, काहीही चुकीचं घडणार नाही आहे. त्यानंतर मामी म्हणते, नंदिनी अगं आज एवढा उशिरापर्यंत झोपलीस, अगं उठ, आज तुझी हळद आहे ना, विसरलीस का बाळा, अगं उठ ना. तेव्हा नंदिनी इकडे मात्र शांतपणे झोपलेली असते, ती काही उठायचं नावच घेत नसते. नंतर प्रेक्षकांनो इथे मामी आता जोरात नंदिनीला हलवते आणि उठवते. तेव्हा नंदिनी म्हणते, काय गं मामी काय झालं? तेव्हा मामी म्हणते, अगं असं काय करतेस, आज तुझी हळद आहे ना, किती उशीर झाला. तेव्हा नंदिनी म्हणते, मामी अगं मी उशिरा कधीच उठत नाही, मी तर सगळ्यात लवकर उठते, आज मला एवढी झोप कशी काय लागली? आणि मामी किती वाजले गं? तेव्हा मामी म्हणते, अगं बाळा 9 वाजले. तेव्हा नंदिनी म्हणते, मामी माझ्यावरती कुणी रागवलं तर नाही आहे ना, कुणी चिडलं आहे का माझ्यावरती, रागवलं आहे का कुणी? तेव्हा मामी म्हणते, नाही कुणी रागवलेलं नाही आहे, आजी थोडी चिडली आहे पण मी त्यांना सांभाळून घेते. तू जा बाळा, कुणाला काही माहिती नाही आहे, तू जा पटकन फ्रेश होऊन घे आणि तयार होऊन लवकर बाहेर ये, मुलाकडून आता कधीही उष्टी हळद येईल, तेव्हा तू लवकरात लवकर जा आणि फ्रेश होऊन घे, बाहेर कुणाला काही कळणार नाही आहे.
त्यानंतरला इथे रम्या म्हणत असते की आई तू काळजी करू नको गं, पारची उष्टी हळद लागणार, पण फक्त या रम्याला, रम्याशिवाय दुसरं कुणालाही नाही. तेव्हा इथे आता बाकीचे जे काही लोक आलेले असतात ते पार्थला हळद लावत असतात. त्यानंतर इकडे सगळ्यात शेवटला आता रम्याची वेळ येते आणि रम्याला आता इथे सुद्धा खूपच जास्त छान पद्धतीने तिचा प्लॅन हा सक्सेसफुल करायचा असतो आणि तो म्हणजे असा की तिला पारची उष्टी हळद हवी असते. त्यामुळे इथे आता सगळ्यात शेवटला तिथे रम्या आलेली असते आणि रम्या येऊन आता पार्थला हळद लावत असते. रम्या इथे आता दोन्ही पानं हातामध्ये घेऊन त्याच्या पायाला हळद लावते, त्याच्या हातांना सुद्धा हळद लावते आणि जेव्हा इथे रम्या आता पारच्या गालापर्यंत पोचते तेव्हा ती गालांना हळद न लावता म्हणजे एका गालावरती ती आता आंब्याचं पान लावते, पण दुसऱ्या गालाला हळूच आपल्या हाताने त्याच्या गालावरती जी काही हळद लागलेली असते ती काढून घेण्याचा ती प्रयत्न करते. तेव्हा पार्थ इथे आता मनापासून तिला हळद लावू देत असतो, कारण त्याला असं वाटतं की रम्या आता सुधारली आहे ना. रम्याने आता आम्हाला दोघांना केक भरवला, तिने एवढी मोठी स्पीच दिली की कशा पद्धतीने तिने आता पार्थचं आणि नंदिनीचं लग्न स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं ती बोललेली असते, त्याच्यामुळे पार्थच्या मनामध्ये आता रम्याविषयी कुठलाही वेडा वाकडा विचार येत नाही. त्याला वाटतं की रम्या सुधारली आहे, पण रम्याने हळूच त्याच्या गालाची उष्टी हळद काढून घेतलेली असते आपल्या हाताला. तेव्हा वसुंधरा आता तिची गंमत बघत असते. वसूला असं वाटत असतं की रम्याच्या मूर्खपणामुळे आम्ही इथे ज्या गोष्टीसाठी आलो आहे, जो प्लॅन आम्ही केला आहे तो फसायला नको, असं आता वसूला वाटत असतं. तेव्हा इथे रम्या हाताला उष्टी हळद घेऊन येते आणि ती म्हणत असते की पार्थ, अरे तुझी उष्टी हळद, काहीही झालं ना पार्थ, तरीसुद्धा तुझी उष्टी हळद माझ्याच गालाला लागणार आहे. आणि हे बघ पार्थ, तू कितीही नाही म्हणालास, कितीही काही म्हणालास, तरीसुद्धा आपल्या दोघांचंच लग्न होणार. आपण दोघेच एकमेकांसाठी बनलेलो आहोत रे पार्थ, असं रम्या म्हणत असते. आणि ती आपल्या गालावरती उष्टी हळद लावायला जाणार तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि सावनी म्हणत असते की काय गं, काय चाललंय, एवढी उतावळी नवरी आहेस का तू, की लगेच उष्टी हळदसुद्धा लावायला तयार झाली आहेस. तेव्हा इथे रम्या आता गप्प बसते. तेव्हा इकडे सावनी म्हणत असते की रम्या, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानतेस का तू. तेव्हा इथे सावनीला बघून रम्या खूपच जास्त खुश होते आणि ती म्हणत असते की सावनीताई, आणि ती तिला मिठी मारते. खूप दिवसानंतर दोघींची भेट झालेली असते. तेव्हा इकडे दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात. तेव्हा सावनी म्हणत असते, रम्या, आणि काय गं हे, काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. माझं आणि वसुमावशीचं बोलणं होतं तेव्हा तिने मला सांगितलं आहे की कशा पद्धतीने तू स्वतःला त्रास करून घेतलास, कारण तुझं त्या पार्थवरती प्रेम आहे म्हणूनच ना. मग आता स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी कुणी असं गयावया करतं का. अगं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तू आनंदी होणार आहेस. हे बघ, प्रेमामध्ये आहे ना, असं भीक मागायची नसते, तर दुसऱ्या माणसाला झुकवायचं असतं. स्वतःला त्रास करून घ्यायचा नसतो, समोरच्या माणसाला त्रास द्यायचा असतो आणि त्या माणसाला मिळवायचं असतं. असं करायचं असतं बाळा. अगं तू काय हे केलंस, तू स्वतःला इतका त्रास करून घेतलास आणि त्या पार्थने काय केलं, तुला झिडकारलं, बरोबर की नाही. हे बघ, मी जर तुझ्या जागी असते ना, तर ही एवढीशी हळद माझ्या तोंडाला लावून मी खुश झाले नसते, तर मी एक काम केलं असतं. इथे नवरदेवाची जी उष्टी हळद आहे ना, ती मी समोरच्या नवरीला लागूच दिली नसती, बरोबर की नाही. ते अख्खं बाऊल एकतर मी पाडलं तरी असतं, नाहीतर ती संपूर्ण हळद मी स्वतःला लावून घेतली असती, पण मी नंदिनीला ती हळद कधीच लावू दिली नसती. अगं तू असा विचार का नाही करत. तू इकडे पार्थवरती इतकं प्रेम करतेस, त्याच्या हातापाया जोडलेस, त्याला इथे विनंती केलीस, भीक मागितलीस, पण त्याने काय केलं, शेवटीला तुला रिजेक्ट केलं आणि त्या नंदिनीबरोबर आता लग्न करतोय आणि तू रडत कुडत का बसलीस. अगं या लोकांना आहे ना, रडवायचं असतं, रडवायचं, यांच्यासमोर रडायचं नसतं. तेव्हा तू आता एक काम कर, आता खमकी हो. आता मुलाची उष्टी हळद मुलीकडे जाईल ना, तेव्हा तो बाऊल आता तिथपर्यंत पोचताच कामा नये. नंदिनीला ती हळद लागताच कामा नये. तुला लागू दे नाही तर नको लागू दे, पण त्या नंदिनीला सुद्धा लागता कामा नये. तू एक काम कर, तो बाऊल आहे ना उलटा करून टाक. सगळी जर हळदच खराब झाली तर त्या नंदिनीला उष्टी हळद कुठून लागणार ना.
तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते की ताई, हे मला का नाही गं सुचलं, मला का नाही आठवलं. तेव्हा सावनी म्हणते, खरं तर तुला हे आठवायलाच हवं होतं, सुचायला पाहिजे होतं तुला. तुझा काय एक ब्रेकअप, 2 लग्न मोडलेली नाही आहेत ना, मग तरीसुद्धा तुला हे सुचलं नाही. त्यानंतरला प्रेक्षकांनो इथे सावनीने रम्याला भडकवलेलं असतं. रम्याच्या डोक्यामध्ये आता वेगळंच काही बाई तिने भरायला सुरुवात केलेली असते. आता आधीच्या सिरियलमध्ये सुद्धा तिने तेच केलेलं असतं आणि आता इथे लग्नाला आली आहे, तिथे सुद्धा ती तेच काम करते, फक्त कांड करायचे. त्याच्यानंतरला सावनी म्हणत असते की रम्या ते बघ, पार्थची आई आता उष्टी हळदीचा जो बाऊल आहे ना, तो घेऊन आता जाणार आहे नवरी मुलीकडे. त्या नंदिनीला आता पारची उष्टी हळद लागेल. मग तुला हवं आहे का की त्या नंदिनीला पारची उष्टी हळद लागायला हवी आहे? तेव्हा रम्या म्हणते अजिबात नाही. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, आता एक काम कर, तो बाऊल एकतर उलटा कर, नाहीतर काही करून तो नंदिनीजवळ पोचू देऊ नकोस. तेव्हा इथे रम्या म्हणते ठीक आहे. तेव्हा इथे आता मानिनी जात असताना इकडे रम्या सावनीकडे बघते. सावनी तिला खुणावते आणि म्हणते जा, आता तिच्या मागे मागे जा. तेव्हा रम्यासुद्धा सावनीचं ऐकते. त्या दोघीजणी इथे माऊस बहिणी असतात. त्यानंतरला मानिनी जात असताना समोरून येत असते, ती म्हणजे काव्या. काव्या येत असताना इकडे रम्या बरोबर मानिनीला धक्का देते आणि बाऊल तिच्या हातातून खाली पडणार तेवढ्यातच समोर काव्याने ते पकडलेलं असतं आणि काव्या जेव्हा ते बाऊल पकडते तेव्हा तिच्या गालावरती, तिच्या अंगावरती पूर्णपणे आता हळद लागलेली असते. तर प्रेक्षकांनो इथे बघितलं, आता मानिनीच्या हातामध्ये जी पारची उष्टी हळद असते ती नाही खाली पडत किंवा ती नाही नंदिनीला लागत, ती नाही इथे रम्याला लागत आणि ती लागते एका वेगळ्याच मुलीला आणि ती म्हणजे काव्या. आता काव्य त्यांच्या लिस्टमध्ये सुद्धा नसते. इकडे आता रम्याला लग्न करायचं आहे पार्थबरोबर, त्याच्याबरोबर शनायाला जी इकडे भोसले काकांची मुलगी आहे तिला लग्न करायचं आहे पार्थबरोबर आणि पार्थचं लग्न ठरले नंदिनीबरोबर. त्या दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे आणि उष्टी हळद नाही रम्याला लागत, नाही नंदिनीला लागत आणि ती लागते काव्यालाच. तर इकडे प्रेक्षकांनो जिच्या नशिबामध्ये पारची उष्टी हळद आहे तिलाच ती लागलेली असते. तेव्हा इकडे मानिनीला खूपच जास्त राग येतो. मानिनी म्हणते, काय गं रम्या, अगं बघून चाल ना, बघ ना आता सगळी हळद बिचाऱ्या काव्याला लागली, तिचा ड्रेस खराब झाला ना, तुला बघून चालता येत नाही का? तेव्हा रम्या म्हणते सॉरी गं मामी, खरंच सॉरी. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, काव्या खरंच थँक्यू बेटा, तू ही हळद खाली नाही पडू दिलीस, सॉरी तुझ्या अंगावरती सांडली, पण आता ही हळद जर खाली पडली असती तर आपण नंदिनीला काय लावलं असतं. तेव्हा इकडे आता रम्याचा प्लॅन फसलेला असतो, कारण ती हळद काव्यालाच लागलेली असते. तेव्हा इथे काव्या टेन्शनमध्ये येते की असं कसं झालं, ही तर उष्टी हळद होती ना, मग ही बरोबर मीच कशी पकडली आणि माझ्यावरतीच कशी सांडली. त्यानंतरला इकडे आता हळद नंदिनीला लागत असते आणि इथे तिच्या बहिणी म्हणजे मामाच्या 2 मुली आणि इथे स्वतः त्या 2 बहिणी काव्य आणि आरुषी, चौघीजणी आता बहिणीच्या हळदीमध्ये खूप सुंदर असा डान्स करत असतात. गुलाबाची कळी जशी हळदीने माखली या गाण्यावरती त्या खूपच जास्त सुंदर असा डान्स करत असतात आणि मग डान्स करत असताना नंदिनीला एका बाजूला हळदसुद्धा लागत असते आणि त्या बहिणी बहिणी डान्ससुद्धा करत असतात. त्यामुळे इथे रम्याला खूपच जास्त राग येत असतो जेव्हा इथे पारची उष्टी हळद नंदिनीला लागत असते. ते बघून रम्या खूपच जास्त जलेस होत असते. इथे आता नंदिनीला हळद लागत असते, तिच्या बहिणी तिच्याबरोबर डान्स करायला येतात, पण इथे नंदिनीचं लक्ष मात्र आता बाहेर असतं आणि प्रेक्षकांनो इथे नंदिनी आता जेव्हा बाहेर बघत असते तेव्हा तिला कोण दिसतं, तर पार्थ तिच्या दिशेने येतो. पार्थ येतो आणि आपल्या हातांना जी लागलेली हळद आहे ती तिच्या हाताला लावतो. आपल्या गालांना जी हळद लागलेली आहे ती काढून ती नंदिनीच्या गालांना लावतो. तेव्हा इकडे स्वतःच्या हाताने तो तिच्या चेहऱ्याला सुद्धा हळद लावतो आणि हातांना सुद्धा. तेव्हा इकडे काव्या त्याने म्हणते काय झालं. तेव्हा नंदिनी बघते तर काय, तिथे पार्थ नसतो, तर नंदिनीने ते बघितलेलं स्वप्न असतं. ती स्वप्न बघते की तिथे पार्थ आलेला आहे
आणि नंदिनीला हळद लावतोय. त्यानंतर इथे बहिणी आता नंदिनीला उभं करतात आणि तिच्याबरोबर छान असा डान्स करतात. सगळ्याजणी एकत्र येऊन खूप सुंदर असा डान्स करत असतात. नंदिनीसुद्धा आपल्या लग्नामध्ये खूपच जास्त खुश असते, छान डान्स करत असते. तर प्रेक्षकांनो, इकडे आता काव्याच्या गालावरती हवी तेवढी हळद सांडलेली असते आणि अंगावरती सुद्धा ती गालाला हात लावते. पूर्ण गाल तिचा भरलेला असतो. तेव्हा ती काढण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते की चला आता हळद तर झालेली आहे. तेव्हा इकडे नंदिनी आणि बाकीचे सगळे डान्स करत असताना काव्य मात्र आता तिथून बाजूला निघून जाते, कारण तिला आपला चेहरा साफ करायचा असतो. आपला ड्रेस जो खूपच जास्त माखलेला असतो तो सुद्धा साफ करायचा असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे नंदिनी आणि काव्या दोघीजणी बोलत असतात. तेव्हा काव्या म्हणते की नंदिनी ताई, तू काही बोल, मला रम्याचे इंटेन्शन्स चांगले वाटत नाही आहेत. तेव्हा नंदिनी म्हणते नाही गं, ती आता खरंच सुधारली, म्हणजे तिने माझं आणि पारचं लग्न ॲक्सेप्ट केलं आहे. तेव्हा काव्य म्हणते नाही, पण मला असं वाटते तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. तेव्हा नंदिनी म्हणते काव्या, जर तुझं एखाद्या मुलावरती प्रेम आहे आणि तुमच्या दोघांचं लग्न नाही होत आहे, त्याचं दुसरं कुणाबरोबर तरी लग्न होतं आहे, मग तू काय शांत बसशील का? तेव्हा काव्य म्हणते ताई, जर आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे तर मी शांत नाही बसणार. पण तू काही बोल, आपल्याला आहे ना रम्यावरती लक्ष ठेवावंच लागेल, कारण तिच्या मनात काहीतरी खूप भयंकर आणि वेगळं चालू आहे असं मला वाटतंय. तेव्हा काव्य जे काही बोलत असते ते सगळं आता रम्याने ऐकलेलं असतं आणि रम्याला कळलेलं असतं की काव्याला माझ्यावरती संशय आला आहे.